नेतृत्वात महायुतीची बैठक, शिंदे फडणवीस अजित पवारांची हजेरी। मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार, मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीत अमित शहांचा शब्द। विधानसभेला सन्मानपूर्वक जागा वाटप होईल यासाठी अमित शहा योग्य लक्ष घालतील, सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त। नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक, अंधारेंचं बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेंकडे बोट, अपघातानंतर ऑडी कारच्या गाडीची नंबर प्लेट गायब। माझ्या मुलाच्या नावे ती गाडी, सीसीटीव्ही तपासून संपूर्ण चौकशी करून पोलिसांनी आरोपींवर योग्य कारवाई करावी, न्याय सगळ्यांना समान असेल, अंधारेंच्या आरोपांनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। फडणवीसांना लोळवल्याशिवाय मराठे मागे हटणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा इशारा। फडणवीस सत्तेवर बसून गरीब मराठ्यांना विरोध करत असल्याचाही आरोप। माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला उद्यापासून सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 15 लाभार्थी कुटुंबियांना भेटून संवाद साधणार। आठवड्याभरात 1 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प। विधानसभेआधी बारामतीत योगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय, योगेंद्र पवारांची उद्या बारामतीत स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार। एमआयएमकडून विधानसभेसाठी 5 उमेदवारांची घोषणा, छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील विधानसभा लढणार। समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय, पुण्याजवळील केसनंद गावाजवळ उड्डाणपूल समृद्धी महामार्गाला जोडला जाणार। कंत्राटी वीज कामगारांच्या वेतनात 19% वाढ, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, इतर राज्यांच्या तुलनेत वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांना सर्वाधिक वेतन मिळणार।